पणन कायद्यात दुरुस्तीविरोधात 26 फेब्रुवारी म्हणजे सोमवारला अमरावतीसह राज्यातील बाजार समित्यांनी एक दिवसीय संप पुकारला। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा एक दिवसीय बंद असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। कृषी उत्पन्न पणन अधिनियम मधील प्रस्तावित बदल होऊ नये, 2018चा महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वये सुरू असलेले बदल करण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने केली आहे। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी एक दिवसीय बंद पुकारण्यात आला आहे। तर या राज्यव्यापी बंदचे परिणाम अमरावती बाजार समितीतही पाहायला मिळाले। सोमवारी बाजार समिती सकाळपासूनच शुकशुकाट पसरला होता। पणन अंतर्गत जो बाजार समित्यांचा कायदा आहे 2018 अन्वये, त्या बाजार समितीच्या कायद्याला कुठेतरी छेद देण्याचं काम केंद्र सरकार करीत आहे। प्रस्तावित विधेयकाच्या विरोधात सुधारणा विधेयक आणण्याचं काम केंद्र सरकार करत आहे। त्या विधेयकाच्या विरोधात, सुधारणा विधेयकाच्या विरोधात आज महाराष्ट्र बाजार समिती संघ पुणे अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर बाजार समित्या ह्या कळकळीत बंद ठेवण्यात आलेल्या आहे। या केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात बाजार समित्या बंद ठेवण्याचं कारण असं की बाजार समिती अंतर्गत येणारे शेतकरी असो, आडते असो, व्यापारी असो, मापारी हमाल या सर्व घटकांवर अन्याय करण्याचं काम हे विधेयक करणार आहे असं मला वाटतं।